Praise God. हालेलुया. We तुम्ही can be बसू seated. शकता. Wonderful to see all of you once again. आणि तुम्हा सगळ्यांना बघून पुन्हा एकदा आनंद झाला. I told you this church will always talk about two things. आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं की ही मंडळी जी आहे त्या दोन गोष्टींविषयी नेहमी बोलेल. One is the blood of Jesus. एक आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त One is the resurrection of Jesus. आणि एक आहे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. Hallelujah. हालेलुया. Both are power. आणि दोघांमध्ये सामर्थ्य आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You know, last week also I spoke about a little bit about the resurrection आणि मागच्या वेळेस सुद्धा मी त्या पुनरुत्थानाविषयी बोललेलो आहे. and why that resurrection is so important in our life. आणि का ते पुनरुत्थान आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. Why the cross is so important in our life. आणि आपल्या जीवनामध्ये तो क्रूस का महत्त्वाचा आहे. Why Jesus going on the cross and dying for us is so important in our आणि life. येशू ख्रिस्त त्या क्रूसावर जाणं आणि आपल्यासाठी मरण पावणं हे का महत्त्वाचं आहे. Because our life, our Christian life is based on it. कारण आपलं ख्रिस्ती जीवन त्या दोन गोष्टींवर It अवलंबून is not आहे. based on your faith, remember. तुमच्या विश्वासावर नाही हे लक्षात घ्या. Your faith never came first. तुमचा विश्वास कधी प्रथम येत नाही. His work came first. त्याने जे काम केले आहे ते प्रथम आहे. Cross came first. क्रूस प्रथम आहे. Then your faith came. मग तुमचा विश्वास येतो. Many think, no, I'm standing on faith. No, pastor, इसलिए कुछ नहीं होता है. No, no, you're not standing on faith. तुम्ही तुमच्या विश्वासावर उभं राहत Your नाहीये. faith came later. तुमचा विश्वास हे नंतर येतो. You're standing on the finished work of Jesus Christ. तुमचं उभं राहणं येशू ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे त्याच्यावर आहे. Amen. Amen. आपका परमेश्वर क्रिस्ती जीवन में खड़ा होना उसके क्रूस के पूरे किए हुए कार्य Amen. के ऊपर है, Hallelujah. ना कि आप विश्वास. That's why I cannot boast. म्हणून मी माझ्यावर स्वतःवर बढाई मारू शकत No नाही. one can boast. कोणीही करू शकत नाही तसं. Otherwise, I will say, see, my faith is great. मग मी माझ्या स्वतःच्या विश्वासावर बढाई मारेल Your faith is not that great. की माझा विश्वास हा महान आहे तुझ्या विश्वासापेक्षा. God says it is not about your great faith or small faith. It is about the finished work of Jesus. आमेन. पण देव म्हणतो की तुझा मोठा किंवा महान विश्वास आणि त्याचा छोटा विश्वास असं नाही, तर जे कार्य मी क्रूसावर पूर्ण केलंय त्याच्याद्वारे सर्व आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. You know, some of you might think, why are we going back to the basics? आणि अनेक जण म्हणतील की आपण त्या पातळीच्या गोष्टीकडे का जात आहे, मूलभूत अरे हम लोग गोष्टींकडे. क्रॉस का क्यों बारे में सीख रहे हैं बार बार? हम लोग क्रॉस के बारे में क्यों सुन रहे हैं? हम लोग पुनरुत्थान के बारे में क्यों सुन रहे हैं? Because कारण की we have not known the cross. आपल्याला क्रूसच माहिती नाहीये. Don't be shocked to hear this. असं ऐकून धक्का बसून घेऊ नका. We don't know the resurrection. आपल्याला ते पुनरुत्थानच माहित नाहीये. What we know about the cross and resurrection is 0.00001%. आणि आपल्याला जे त्या क्रूसाविषयी आणि त्या पुनरुत्थानाविषयी माहिती आहे ते फक्त 0.000001 एवढंच माहिती आहे. And we are so happy with that 0.00001% knowledge. आणि आपल्याला जे ज्ञान तेवढं आहे त्याविषयी आपण खूप समाधानी आनंदी आहोत. God gave so many revelations about crucifixion and resurrection. देवाने अनेक ते प्रकटीकरण दिलेले आहेत क्रुसिफिकेशन विषयी आणि त्या पुनरुत्थानाविषयी. When you start believing on that, your life will take a transformation, a complete Amen. change. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. We look at miracles. आपण चमत्कारांकडे पाहतो. We wait for miracles. आपण त्या चमत्काराची वाट पाहतो. We wait for healings. आपण आरोग्याची वाट पाहतो. We wait for breakthroughs. आपण त्या सुटकेची वाट पाहतो. We wait for many things to happen instantly. आणि आपण अशी अपेक्षा ठेवतो की सर्व गोष्टी पटकन आपल्या जीवनात काहीतरी But do घडाव्या. you know how it happens? पण तुम्हाला माहिती आहे का ते कशा घडतात? Many say, no, Lord, Pastor, it's my faith now. That's why it worked. अनेक जण म्हणतात की माझा विश्वास आहे ना म्हणून ते घडलं. Yes, it was your faith. हो, तुमच्या विश्वासाद्वारेच ते घडलं. But where was your faith on? पण तुमचा विश्वास कुठे होता? किसके ऊपर था? On what was your faith based? आणि तुमच्या विश्वासाचा पाया काय होता? It was based on the finished work of Jesus. तो होता येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर जे कार्य केलं त्याच्यावर. अभी जितना हमारा नॉलेज है, अगर वो नॉलेज के ऊपर हम लोग ने विश्वास रखकर बड़े बड़े आशीषें प्राप्त की, तो सोचो जब प्रभु आपको
उसका क्रूस और पुनरुत्थान के बारे में और बताएगा, आपका विश्वास कितना बढ़ेगा. आमेन. हालेलुया. Amen. We know just one thing. Jesus, you came, you died, you rose up, and you're coming back. आपल्याला एवढंच माहिती आहे, येशू ख्रिस्त आला, त्याने क्रूसावर आपलं जीवन दिलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. यही नॉलेज के ऊपर हम लोग बड़े बड़े आशीर्वाद प्राप्त कर रहे हैं. आणि या पातळीच्या ज्ञानावर आपण अनेक आशीर्वाद मिळवले, जे आपल्याला 0.001% ज्ञान आहे, त्याच्यावर आपल्याला जर एवढे आशीर्वाद मिळतात. हम जानते हैं, we know that Jesus died for the sins, sickness, curse, death. Okay, praise God. Basis this knowledge, you're getting breakthrough, you're being blessed, you're being healed. आणि या छोट्याशा ज्ञानावर सुद्धा आपल्याला सुटका मिळते, आशीर्वाद मिळतात. But this is basic. पण हे मूलभूत आहे, पातळीच्या गोष्टी आहेत. We will need to grow in the knowledge of God. पण आता आपल्याला देवाच्या ज्ञानामध्ये वाढायचं आहे. Amen. Hallelujah. We need to grow in the knowledge of God. देवाच्या ज्ञानामध्ये आपल्याला वाढायचंय की नाही? You are knowing about someone, आपल्याला कोणाविषयी तरी माहिती आहे, and knowing someone are two different things. आणि कोणाला जाणणं आणि कोणाविषयी जाणणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. I know about this sister, मला या बहिणीविषयी माहिती आहे, but I know this sister are two different things. पण या बहिणीला मी पूर्णपणे ओळखतो, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. You know about Jesus, तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी माहिती आहे, and you knowing Jesus are two different things. पण तुम्ही वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्ताला ओळखता, ही वेगळी गोष्ट आहे. समझ में आया? हम लोग को, बहुत लोग को यीशु के बारे में मालूम है, बट हम लोग को यीशु के सिर्फ बारे में पता नहीं करना है, यीशु कौन है ये पता करना है. आमेन. Who is he? कोण आहे तो? Amen. Hallelujah. हालेलुया. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर आहात? चलो एक टेस्ट करते हैं. कितने लोग सोए? सोए? कोई सोया है? नहीं ना? पक्का कोई सोया नहीं है? चलो हालेलुया बोलो. ओके, चलो हालेलुया बोलो. चलो सोए हुए हालेलुया बोलो. देखो, इसमें बहुत लोग पकड़े जा सकते हैं. Amen. Praise God. Hallelujah. Glory to God. Tonight, आज रात्री I'm going to share something about the cross, मी क्रूसाविषयी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे, which you may or may not have heard. तुम्ही कदाचित ते ऐकलं नसेल किंवा असेल सुद्धा. If you have heard, जर तुम्ही ते ऐकलं असेल, then it will be a revision for you. मग तुमच्यासाठी तो एक सराव आहे. But if you have not heard, पण जर तुम्ही ऐकलं नसेल, it will be a blessing for you. आमेन, मग तो तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. The cross is always a blessing. आमेन. आणि तो क्रूस नेहमी आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे. Cross is always a blessing. आमेन. क्रूस नेहमी आपल्यासाठी आशीर्वादच आहे. Amen. हालेलुया. Don't be ashamed of the cross. आणि त्या क्रूसाची कधी लज्जा बाळगू नका. अगर समझो the cross लटकाया है और अगर हम लोग बाहर जाते ना, अंदर डालो. हम लोग करते नहीं, अच्छा प्रोग्राम में जा रहे, अंदर डालो. Why अंदर डालो? Don't be ashamed of the cross, त्या क्रूसाची कधी लाज बाळगू नका, because it's a cross कारण तो क्रूसच, that opened the door to the Father. आमेन, तो पित्याकडे आपल्यासाठी दरवाजा उघडतो. वो क्रूस के द्वारा ही दरवाजा खुला था. आमेन. हालेलुया. Otherwise हम लोग what do you call rejected लोग थे. We were rejected. नाहीतर आपला नकार केला होता जगाने. The cross was the acceptance of the Father. आणि त्या क्रूसाद्वारेच आपल्याला पित्याकडनं एक ऍक्सेप्टन्स मिळालाय. Amen. हालेलुया. Now tonight, now listen to this message very carefully. लक्षपूर्वक ऐका. Jesus on the cross, आणि येशू ख्रिस्त क्रूसावर, he was there on the cross for 6 hours. तो 6 तास त्या क्रूसावर होता. How many hours? 6 hours. 6 तास He होता. went on the cross in the morning 9 o'clock our time. आणि सकाळी 9 वाजता तो क्रूसावर गेला होता. He was there on the cross till 3 o'clock in the afternoon. आणि दुपारी 3 वाजेपर्यंत तो त्या क्रूसावर होता. And from 9 to 3 there were different events happened on the cross. आणि 9 ते 3 या वेळेमध्ये अनेक तिथं घडामोडी घडल्या. 9 से 3 बजे तक अलग अलग घटनाएं क्रूस के ऊपर हुई. Now I'm not going to talk all about because it will take long, but I'm going to share few things. काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. How many times Jesus spoke on the cross? आणि किती वेळा येशू ख्रिस्त क्रूसावर बोलला? बेसिक क्वेश्चन है. कितने बार यीशु ने
बात किया? हम लोग बहुत सालों से बोलते हैं येशूचे क्रूसावरचे 7 वाक्य, राइट? 7 sayings of the cross. ना उसके ऊपर बहुत बड़े मैसेज भी निकले, नो प्रॉब्लम, प्रेज गॉड. बट जीसस स्पोक 7 times on the cross. आणि येशू ख्रिस्त 7 वाक्य बोलला. 7 times. 7. Now why I'm telling you, because these numbers are very important. कारण हे जे नंबर्स आहेत ते खूप महत्वाचे Do आहेत. you know Bible talks about numbers? आणि तुम्हाला माहिती आहे पवित्र शास्त्र आपल्याला नंबर विषयी Do you सांगतो. know Bible, in the Bible, numbers have some meaning? आणि तुम्हाला माहिती आहे वचनामध्ये ते जे नंबर्स आहेत जे ते त्याचं खूप महत्व आहे. Because numbers, when God spoke, आणि जेव्हा देव त्या नंबर विषयी He बोलतो meant something when He said 2. आणि तो त्या जेव्हा नंबर एखादा बोलतो त्याचा त्याच्या मागे काहीतरी उद्देश अगर वो असतो, बोलता है अर्थ 2 असतो. तो कुछ अर्थ है. अगर वो बोलता है 4 तो कुछ अर्थ है. अगर वो बोलता है 6 तो उसके पीछे रीजन है. हालेलुया. Jesus spoke 7 times on the cross. आणि येशू ख्रिस्त 7 वेळा त्या क्रूसावर बोलला. But I want to bring your attention to the 6th word that Jesus spoke on the cross. आणि माझं लक्ष मला हवंय की तुम्ही त्या 6वं जे वाक्य आहे येशू ख्रिस्ताचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. We are going to hear this message on the Good Friday also. आणि गुड फ्रायडेला सुद्धा आपण हा संदेश But ऐकू. I'll just give you a little brief background. आणि मी थोडक्यात तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगतो. The 6th word on the cross, आणि 6वं वचन जे आहे येशू ख्रिस्ताचं त्याच्यावरती, Jesus said, येशू म्हणाला "It is finished." हे पूर्ण झालं आहे. What did Jesus say? येशू ख्रिस्त काय म्हणाला? It is finished. हे पूर्ण झालेलं आहे. Now listen to this. The word "it is finished" in the original Greek, आणि ओरिजिनल भाषेमध्ये the word is called tetelestai. त्याचा अर्थ आहे टेटलस्टाय. I'll repeat this. In the original Greek, आणि हिब्रू भाषेमध्ये it is finished means हे पूर्ण झालं आहे याचा अर्थ it is called tetelestai. त्याचा अर्थ आहे टेटलस्टाय. So tetelestai is the original word in the Greek Bible, आणि हा ओरिजिनल शब्द आहे. and that word tetelestai has got deep meaning than just saying it is finished. आणि हे पूर्ण झाले याच्यापेक्षा टेटलस्टाय याचा एक खोल अर्थ आहे. सिर्फ it is finished, ये पूरा हुआ है, इससे और भी ज्यादा डीप है. tetelestai ये ग्रीक शब्द है, और ये ग्रीक शब्द का अर्थ है paid in full. पूर्ण किंमत भरली. Not only कीमत, paid in full. पूरी तरीके से पूरी कीमत अदा हुई है. पूर्ण किंमत भरलेली आहे. tetelestai means टेटलस्टाय म्हणजे paid in full. पूर्ण किंमत भरलेली आहे. That means not even 1 पैसा कम नहीं है, एक आना भी कम नहीं है, एक क्या बोलते हैं नया पैसा भी कम नहीं है. जीसस ने पूरा कीमत अदा किया. आमेन. Okay, that is the meaning of tetelestai. Now when Jesus was in the garden, आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या बागेमध्ये होता, which garden? Which garden? Garden of Gethsemane. Garden of Gethsemane, Jesus enters, आणि जेव्हा त्याने त्या बागेमध्ये प्रवेश केला and Jesus tells his disciples, "Come, let's pray." आणि तो त्याच्या शिष्यांना म्हणाला या आणि आपण प्रार्थना करूया. And disciples said, "Okay, let's pray." But Jesus started praying. आणि शिष्य म्हणाले हो हो आपण प्रार्थना करूया. आणि जेव्हा येशू ख्रिस्त तिथे प्रार्थना करायला सुरुवात केली Disciples went to sleep. आणि शिष्य तर झोपून गेले. But Jesus knew why he had to pray, so he started praying. आणि येशू ख्रिस्ताला माहिती होतं की तिथे का प्रार्थना केली पाहिजे म्हणून त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. And as Jesus was praying, the Bible says, the cup of sin was brought to Jesus. आणि जसं येशू ख्रिस्ताने प्रार्थना करायला सुरुवात केली त्याच्या समोर त्या पापाचा प्याला घेऊन आला. Now, listen to me very carefully. It's going to bless you. Your mind will open to understand the cross in a different way. आणि दुसऱ्या प्रकारे तुम्ही त्या क्रूसाला पाहताल. एक नई तरीके से आप क्रूस को देखोगे, एक नई तरीके से आपको प्रकटीकरण मिलेगा. Jesus was praying, येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता and
He was seeing the cup of sin of the whole world. आणि पूर्ण जगाचं पापाने भरलेला तो प्याला त्याच्या समोर आला. And Jesus said, आणि येशू ख्रिस्त म्हणाला, Father, पित्या, if possible, आणि जर शक्य असेल let this go away from me, हा प्याला माझ्यापासून दूर जाऊ दे. but not my will. आणि तो म्हणतो की पण माझी नाही. Just reduce the humming. Not my will, माझी नाही, but let your will be done. पण तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. Amen. हालेलुया. Jesus was telling the Father, मेरा नहीं तेरा इच्छा पूरा हो. हालेलुया. Amen. Now, when the cup was brought before Jesus, आणि जेव्हा तो प्याला येशू ख्रिस्तासमोर आला, what was there in the cup? I was asking the Holy Spirit, Lord, what was there in the cup? आणि मी पवित्र आत्म्याला विचारत होतो, परमेश्वरा त्याच्यामध्ये काय आहे, त्या Why प्याल्यामध्ये काय was होतं, Jesus rejecting that cup? आणि का येशू ख्रिस्त त्या प्याल्याचा नकार करत होता. ऐसा क्या था वो प्याला में जो यीशु भी, he was trembled when he saw that cup. आणि येशू ख्रिस्त सुद्धा घाबरला जेव्हा Not त्या घाबरला. प्याला He was like, थरथर कापायला he लागला. was restless. तो अस्वस्थ झाला जेव्हा त्याने तो प्याला पाहिला. He was restless तो अस्वस्थ झाला because he didn't expect that cup to be so dangerous. आणि त्यांनी अशी अपेक्षा केली नव्हती की तो जो प्याला आहे तो एवढा घातक असेल. That cup was the cup of the sin of the whole world. कारण तो प्याला जो होता तो पूर्ण जगाच्या पापाने भरलेला होता. What was there inside? त्याच्या आतमध्ये काय होतं मग? Sin पाप and its effect. आणि त्या पापाचे जे परिणाम आहेत ते सर्व. That means याचाच अर्थ the whole hell was inside that cup. म्हणजेच पूर्ण नरक त्याच्यामध्ये होतं. Sin came from hell. आणि पाप कुठून आलं? त्या नरकातून आलं. Sickness came from hell. आणि ते आजार कुठून आलं? त्या नरकातून आले. Curses came from hell. श्राप कुठून आले? त्या नरकातून आले. Death came from hell. आणि मृत्यू त्या नरकातून आला. That cup was a full cup of hell. आणि तो कप होता, तो प्याला जो होता तो पूर्ण त्या नरकाने भरला होता. And that was the plan of God, that Jesus to drink that cup and he comes under that judgment and punishment. आणि पित्याची इच्छा होती की तो प्याला येशू ख्रिस्ताने प्यावा आणि जगाचा सर्व जो न्याय आहे तो त्याच्यावर यावा. He took that cup. त्याने तो प्याला घेतला. Now it's not written in the Bible, I am telling you Revelations. आणि हे पवित्र शास्त्रात लिहिलं नाही, पण ते प्रकटीकरण त्याच्या मागचं मी तुम्हाला सांगत आहे. He took the cup. त्याने तो प्याला घेतला. He saw it. त्याने तो पाहिला. अगर समझो आपको करेले का जूस दिया तो आप क्या करोगे मालूम है क्या? पहला एक सिप लेके छोड़ देगा, बस हो गया, इतना कड़वा नहीं पी सकता मैं, है ना? That cup was the most bitterest cup in the world. आणि तो जो प्याला होता तो सर्वात कडू होता. Jesus drank it at all, completely. आणि येशू ख्रिस्ताने पूर्ण तो प्याला पिऊन टाकला. Do you know God is the recorder of all sins? आणि तुम्हाला माहिती आहे की सर्व पापांचं रेकॉर्ड लिहिलं जातं. Right from Adam till Jesus, every आदामापासून- person's sin is recorded by God. आणि आदामापासून येशू ख्रिस्तापर्यंत पूर्ण सगळ्यांचे पाप तिथे लिहिलेले आहेत. And all that sin, God took it and put it inside that cup. आणि ते सर्व पाप पित्याने घेतले आणि त्या प्याल्यामध्ये टाकले. Now there were people who were going to be born after Jesus. आणि जी लोक येशू ख्रिस्तानंतर जन्मणार होती They will be sinning again. वो भी पाप करेंगे. उनका भी पाप परमेश्वर ने लेकर उस प्याले में डाल दिया. So past, present, future, तीनों समय का पाप प्रभु ने लेकर उस प्याले में डाल दिया. हर एक व्यक्ति का, हर एक इंसान जो इस पृथ्वी पर जन्म लेगा, हर एक व्यक्ति के पाप का पूरा पूरा हिसाब उस प्याले में है. और जीसस को कहा गया कि ये तुझे पीना है. यीशु ने कहा, पिता ये मेरी इच्छा नहीं लेकिन तेरी इच्छा के मुताबिक हो. हालेलुया. और यीशु ने वो प्याला उठाया और उसने सारा प्याला पी लिया. Not one drop was left inside. आणि एकही थेंब त्याच्यामध्ये राहिला नव्हता. He took it completely in him. त्याने पूर्णपणे तो घेतला स्वतःवर. अगर उसमें थोड़ा भी रह जाता ना तो यीशु सारे पाप के लिए नहीं मरता था.
कुछ पाप ऐसे रह जाते थे, लेकिन बाइबल कहती है उसने पूरा प्याला पी लिया हमारे लिए. आपल्यासाठी. You know, see this one thing. एक लक्ष घ्या. Sin पाप always brings suffering. आणि पाप नेहमी काही ना काहीतरी आपल्याला त्रास घेऊन येतो. Sin brings sickness. आणि पाप आजार घेऊन येतो. Sin always brings something, turmoil, suffering, गलत, सब यही चीज लेके आता है पाप, है ना? सर्व त्रास आजार हे सर्व घेऊन येतो. संघर्ष. Sin brings breaking of relationships. आणि पाप जे आहे ते जे नातेसंबंध आहेत ते तोडतं. जब जीसस ने वो प्याला पिया, look at what happened to Jesus. आणि मग येशू ख्रिस्ताबरोबर काय घडलं ते पहा. Sin brings whipping. आणि त्या पापाने त्यांना मारण्यात आलं त्याला. पाप की वजह से फटका आता है. पाप की वजह से यीशु ने जो सहन किया वो सारी चीजें पाप की वजह से है. So the sin brought all kinds of punishments, all kinds of trouble, all kinds of pain. It came upon Jesus. आणि सर्व ते त्रास जे येशू ख्रिस्तावर क्रुसावर आले ते सर्व त्या पापामुळे आले. Now listen to this very carefully. Jesus in the garden of Gethsemane. त्या बागेमध्ये येशू ख्रिस्त. Listen. Are you with me? Jesus in the garden of Gethsemane. आणि येशू ख्रिस्त त्या गेत्सेमनी बागेमध्ये praying. प्रार्थना करत आहे. And he was praying with such agony आणि तो इतका प्रार्थना करत आहे that his blood came out of his body as sweat. आणि त्या शरीरामधनं रक्त घामातून ते रक्त येत होतं. The first time Jesus shed his blood was in the garden of Gethsemane. आणि येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त तिथे त्या बागेमध्ये प्रथम सांडलं. Jesus shed his blood on the earth 7 times. Remember this number. 7 times. येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर 7 वेळा त्याचं रक्त सांडलंय. यीशु ने इस धरती पर 7 बार अपना लहू बहाया. सबसे पहली बार उसने जब बहाया वो था गार्डन ऑफ गेथसेमनी में, जब उसका लहू स्वेट की तरह से उसके बॉडी से निकल रहा था और वो ग्राउंड पे गिर रहा था. Now I'll tell you why Jesus suffered in that garden first. आणि मी तुम्हाला सांगतो त्या बागेमध्ये तो का त्रासातून क्यों गेला. उसने पहली बार गार्डन में लहू बहाया? एडम और ईव गार्डन में थे. आदम और हवा वो भी बाग में थे, लेकिन वो बाग का नाम था एदन बाग. और वो एदन बाग में जब उन्होंने परमेश्वर को नकार किया, उसके शब्द का नकार किया, डिसोबीडियंस किया, अवज्ञा किया, तब क्या हुआ? सारा महिमा एडम से चला गया, सारा महिमा हवा से चला गया, सब परमेश्वर का महिमा निकल गया. एंड दे वर नेकेड. दैट्स व्हाट दे गॉट कॉन्शियस ऑफ. और उन्हें क्या किया? सारे पत्ते लिए और अपने लिए वस्त्र बना दिए. करेक्ट? लेकिन जब पिता आया, पिता ने देखा कि ये लोग ने पाप किया है, ये लोग ने अवज्ञा किया है. यीशु पिता ने क्या किया? एक एनिमल लिया और उसका वध किया, और उस एनिमल का स्किन लेकर एडम और ईव को वस्त्र बनाया. करेक्ट? पढ़ा है सबने? He took the animal skin and he made clothes out of animal skin. Or first blood shed happened in the garden. आणि प्रथम तिथं रक्त सांडण्यात आलं. सबसे पहली बार अगर लहू बहाया तो वो था गार्डन ऑफ ईडन में. वो यीशु का दर्शक था. वो जो एनिमल था वो यीशु का दर्शक था, क्योंकि जीसस ने भी गार्डन में उसका लहू बहाया. आमीन. वहां पे भी एडम ईव ने अवज्ञा किया, यहां पे भी शिष्य उन लोग ने भी अवज्ञा किया. जीसस ने कहा अरे प्रे, सारे सो रहे. हाँ करते करते सब सो गए. The blood of Jesus was shed 7 times. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त 7 वेळा सांडण्यात आलं. 7 is the number of perfection.
आणि 7 हा परिपूर्णतेचा अंक आहे 7 is the number of perfection. आणि 7 हा परिपूर्णतेचा अंक आहे Because when Jesus shed his blood 7 times, it was a perfect work of the blood of Jesus. आमेन. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने 7 वेळा त्याचं रक्त सांडलं ते परिपूर्ण त्याचं कार्य In दर्शवतं. the Old Testament, जुन्या when they करारामध्ये brought the lamb, जेव्हा ते कोकरू घेऊन येते they used to take the blood of the lamb, आणि ते त्या कोकराचं रक्त घ्यायचे dip the hyssop branch, आणि त्या हिसॉपची ती काडी त्याच्यामध्ये बुडवायचे फांदी and they would sprinkle it 7 times in the altar. आणि त्या करारावरती ते 7 वेळा ते शिंपडायचे When they did 7 times, God would say, sins are covered. आणि जेव्हा ते 7 वेळा ते रक्त शिंपडायचे तेव्हा पिता देव बोलायचा की हे पूर्ण झालं आहे. इस्राएल के पाप सिर्फ कवर होते थे, वो भी 7 बार शिंपडल्याने. बायबल सांगतं येशूचं पण रक्त 7 वेळा सांडलं, 7 वेळा त्यांनी रक्त वाहिलं आणि त्याच्या रक्ताने पाप झाकले जात नाही, त्याच्या रक्ताने पाप धुवून शुद्ध होतात. Amen. The perfection of the blood of Jesus, the perfect work of the blood of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या ज्या रक्ताचं परिपूर्ण काम आहे I'll tell you something Holy Spirit told me. I was shocked to hear that. प्रभु ने कहा पाप, जब पाप मनुष्य, when man entered into sin, जेव्हा मनुष्याने पापामध्ये प्रवेश केला nothing could clear him from the debts of sin. आणि मग कुठलीही गोष्ट त्याला त्या पापातून शुद्ध करू शकत नाही. Even if he goes to hell for eternity, he cannot be freed from the debt of sin. आणि तो त्या पापाच्या कर्जातून कधीच मुक्त होऊ शकत Listen to नाही. what I'm saying very clearly. हमारा पाप जो मनुष्य ने किया, उसका अगर मुबदला हम लोग ने नरक में जाके भी अगर पूरा करने का कोशिश किया, तो सार्वकालिक भी अगर हम लोग नरक में रहेंगे तब भी हम लोग उसको पूरा नहीं कर पाएंगे. That is the power of sin. That is the power of sin. हे पापाचं सामर्थ्य आहे. Now don't be scared. आता घाबरू नका. I have a better power to tell you. आमेन. पण मी उत्तम ह्याच्यापेक्षा उत्तम जे सामर्थ्य आहे The त्याच्याविषयी blood तुम्हाला of सांगतो. Jesus येशू ख्रिस्ताचं रक्त cancels eternal condemnation in hell. आमेन. आणि जे नरकाचं जे दोष न्याय आहे तो ते पवित्र रक्त सर्व कॅन्सल करतं. यीशु का लहू मेरे लिए सार्वकालिक दंडाज्ञा को रद्द करता है. इसका मतलब अगर सार्वकालिक मैं नरक में यातना भी ले लूं, मैंने पाप के इसलिए, तब भी अगर मेरा पाप वैसा ही रहेगा, लेकिन सबसे सामर्थ्यशाली चीज यह है कि यीशु का लहू मुझे सार्वकालिक यातनाओं से, नरक का अग्नि से, नरक का पनिशमेंट से ऐसे ही छुड़ाता है. Like that. That means when I apply the blood, when I receive the blood of Jesus in my life, आणि जेव्हा मी येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्या जीवनात स्वीकारते immediately लगेचच every condemnation and punishment is cancelled. सर्व दोष आणि सर्व न्याय तो कॅन्सल You're होऊन not जातो. understanding what I'm saying. If you understand sin and if you understand what is eternal judgment, you will understand what I'm saying. तुम्हाला समजत नाही मी काय सांगतोय. जर तुम्हाला पाप आणि त्याचं जे सार्वकालिकतेची जे उसका जो भी सार्वकालिक परिणाम है वो यीशु का लहू की वजह से रद्द हुआ है. अगर आप यीशु का लहू और हमारे पाप का परिणाम क्या है, अगर आपने ये जान लिया बाइबल के मुताबिक, आप सोचोगे प्रभु जो तूने मेरे लिए किया मैं 1000 बार स्वीकार करता हूँ, 1000 बार उसको मैं लेता हूँ, 1000 क्या करोड़ों बार प्रभु मेरे जीवन में आने दो. बिकॉज यू डोंट नो व्हाट इज इटर्नल कॉन्डेमनेशन. सार्वकालिक परीक्षा और सार्वकालिक शिक्षा क्या है आज तक हम लोग ने किसी ने सुना नहीं है. We are going to learn all this on Sundays. हे सर्व आपण रविवारी We are going to शिकणार learn deep mysteries of the cross. आणि क्रूसावरचे जे गूढ रहस्य आहेत ते आपण शिकणार You आहोत. have to come prepared to hear deeper secrets. आणि तुम्ही तयारीने अपेक्षेने यायला पाहिजे. No more only just coming, hearing and going. No, you have to come and learn because Sunday is going to be discipleship.
if you understand the word in the right way, जर तुम्ही ते वचन योग्य मार्गाने ऐकलत your शिकलत, life is going to be super blessed. तुमचं जीवन पूर्ण आशीर्वादित The होईल. power of the devil will never work upon you. सैतानाचं सामर्थ्य तुमच्यावर कधीच आज कार्य प्रॉब्लम करणार ये नाही. है ना कि क्यों डेविल काम करता है, क्योंकि हम लोग लास्ट टाइम मैंने कहा हम लोग अज्ञान में हैं. अज्ञान है बहुत सारे चीज का, हम लोग को ज्ञान नहीं है. हम लोग बोलते नहीं चलता है, जी लेंगे वैसे. नहीं नहीं, परमेश्वर कहता है मेरे लोग का नाश होता है. नाश का मतलब मेरे लोग सहन करते हैं, मेरे लोग बहुत एरिया में तकलीफ उठा रहे हैं, मेरे लोग बहुत सारे भाग में अननेसेसरी वो लोग तकलीफ में. क्यों? ज्ञान के अभाव के कारण. नॉट बिकॉज द डेविल इज वेरी पावरफुल. नहीं, शैतान कोई पावरफुल नहीं है, ज्ञान नहीं है. जो यीशु ने किया उसका ज्ञान अगर आता है तो आप हर एक शैतान का कार्य के ऊपर रहेंगे. दैट्स व्हाट आई टोल्ड यू लास्ट टाइम. हमारा लाइफ क्या फ्री नहीं रहेगा, सर्पेंट स्कॉर्पियन सब रहेंगे, लेकिन हम लोग को अधिकार प्रभु ने दिया चलने का उसके ऊपर. आमेन, प्रेज गॉड. सो डोंट मिस संडेज फ्रॉम 1st रविवार of चुकवू March. नका. It's going to be a bigger place, a bigger crowd. I'm मोठी sure गर्दी many असेल. people and many people from other churches are going to join. Praise God. So Jesus, he shed his blood 7 times. येशू ख्रिस्ताने 7 वेळा त्याचं रक्त सांडलं The first time he shed was in the garden आणि त्या बागेमध्ये प्रथम त्याने ते रक्त सांडलं and many places. आणि अनेक ठिकाणी. And we'll not talk about that today. The sixth, as I said, the sixth statement, he said, it is finished. आणि जे त्याचं 6वं वाक्य होतं की हे पूर्ण झाले आहे. Should I tell you why it was the sixth statement? मी तुम्हाला सांगू का ते 6वं वाक्य का And होतं I त्याचं? sometimes I feel यही संडे सर्विस हो रहा है, क्योंकि इधर ही सिखाना पड़ रहा है. नंबर्स का मतलब है 6. ये जो नंबर है ये मनुष्य का नंबर है. 6 is the number for man. 6 is the number of man. हा 6 नंबर मनुष्याचा आहे. Increase the volume. What is happening with the mic? Hallelujah. Are you able to hear now? Okay. 6 is the number of man. आणि हा मनुष्यासाठीचा नंबर आहे. Jesus spoke the sixth statement on the crossing, it is finished. आणि 6वं वाक्य त्याचं हेच होतं की हे पूर्ण झालेलं आहे. इसका मतलब tetelestai, त्याचा अर्थ आहे टेटलेस्टाय, पूरी तरीके से अदा किया. पूर्ण किंमत Amen. भरलेली आहे. Now listen to this third thing. तीसरी चीज सुनो. मनुष्य को कौन से दिन पे बनाया गया? मनुष्याला कुठल्या दिवशी बनवण्यात आलं? 6th day. 6व्या दिवशी. On the cross, क्रुसावरती. Jesus was hanging for 6 hours. आणि येशू ख्रिस्त क्रुसावरती 6 तास तिथे लटकला होता. 6th statement 6वं त्याचं वाक्य was for man. ते मनुष्यासाठी होतं. And he said, it is finished. आणि तो म्हणाला की हे पूर्ण झालेलं आहे. A whole 6 hours on the cross, पूर्ण ते 6 तास त्या क्रुसावरती. he was actually reconciling even the creation. आणि तो ते जी निर्मिती आहे Oh, I त्याच्या don't know whether you बरोबर understood. समेट करत होता. Right from the creation, आणि उत्पत्तीपासून the निर्मितीपासून tree kingdom, the animal kingdom, the planet, everything God created was actually being paid for. आमेन. त्या सर्वाची किंमत तिथे भरण्यात येत होती. And the 6th time Jesus opens his mouth, आणि 6व्या वेळा येशू ख्रिस्ताने त्याचं मुख उघडलं. he says, tetelestai. तो म्हणाला टेटेलेस्टाय. इसका मतलब मनुष्य का पूरा कीमत अदा किया गया है. Amen. Because मनुष्य 6वें दिन पे आया, मनुष्य 6th day को पैदा हुआ. And 7th day Jesus said, और 7th statement यीशु ने कहा, प्रभु मेरा आत्मा मैं तेरे हाथ में सौंपता हूं. 7वां दिन रेस्ट का दिन है. जीसस ने 7वां वाक्य रेस्ट का वाक्य बोला. I'll talk about this in detail on Sundays. Now what is the meaning of tetelestai? In short I will tell you. टेटेलेस्टायचा अर्थ काय आहे मी तो थोडक्यात सांगतो. Can you say this word tetelestai? कभी मैं थोड़ा सा टंग ट्विस्टर के जैसा है. tetelestai. टेटेलेस्टाय. इधर बोर्ड नहीं है.
टेटलेस्टाई। ये ग्रीक शब्द है टेटलेस्टाई, और इसका मतलब है पूरी तरीके से अदा किया है। बट आई टेल यू 3 थिंग्स, यू विल बी सरप्राइज ये शब्द क्यों इस्तेमाल करते थे और जीसस ने ये शब्द क्यों इस्तेमाल किया। जीसस का हर एक शब्द जब उसने बोला, हर एक शब्द के पीछे डीप मीनिंग है, और ये जो शब्द है, ये शब्द ने पूरे मनुष्य का हिस्ट्री और डेस्टिनी पूरा बदल दिया। ये एक शब्द ने, ये एक शब्द टेटलेस्टाई, इसने मनुष्य का पूरा इतिहास और पूरा आने वाला भविष्य बदल दिया। 3 चीजों में ये शब्द इज़राइल लोग इस्तेमाल करते थे, ध्यान से सुनो। 3 चीजों में, सबसे प्रथम, जब एक नौकर, उसका मालिक उसको किसी काम के लिए भेजता था, उसका मालिक कहता था, बंदे इधर आ, मैं तुझे इस मिशन के लिए भेज रहा हूं, ये मिशन पूरा करके मेरे पास वापस आ। तो वो जो नौकर था, वो जाके सारा काम, जब तक एक एक काम पूरा नहीं होता है तब तक वो मालिक के पास नहीं आता था। और जब मालिक के पास वो नौकर आता था, तब वो आने के बाद सबसे पहला एक शब्द बोलता था, टेटलेस्टाई। नौकर मालिक को कहता है टेटलेस्टाई, तो मालिक समझ में आता था, समझ जाता था कार्य पूरा हो गया है। Jesus came as a servant. He said, I have come to serve, not to be served. मैं सेवा करने के लिए आया, सेवा करवाने के लिए नहीं। और उसका मालिक, जो उसने पिता को बोला था, ये मेरा मालिक है, ये मेरा खुदा है, इस खुदा ने मुझे इस काम के लिए भेजा है, और जब मैं वापस से मेरे पिता, मेरे मालिक के पास जा रहा हूं, इसलिए मैं ये शब्द इस्तेमाल कर रहा हूं, टेटलेस्टाई, क्योंकि मैंने कार्य पूरा किया है। आमीन। सेकेंड प्लेस जब टेटलेस्टाई यूज करते, वो है जब एक कैदी, ना सुनो वेरी केयरफुली, यू विल बी ब्लेस्ड व्हेन यू हियर दिस। अगर किसी ने गुनाह किया है, किसी ने समझो चोरी किया है, किसी ने किसको लूट लिया है, रोमन सरकार उसको जब पकड़ती थी, उसका जजमेंट होता था, समझो उसको 6 महीने की कैद हुई है, चोरी की उसने, उसको जेल में डाल दिया। जेल में जब रोमन लोग डालते थे, तो जेल के दरवाजे के बाहर उस कैदी का पूरा कच्चा चिट्ठा लिखते थे, ये व्यक्ति ने क्या क्या काम किया है, क्या क्या गुनाह किया है, चोरी की, डाका डाला, किसी को मारा, किसी के घर में लूट किया, उसका पूरा हिस्ट्री, पूरा इतिहास वो जेल के दरवाजे के ऊपर लिखकर छोड़ते थे, ताकि आने जाने वाला देख सके, इसने चोरी किया है, ओके, अच्छा इसने लूट किया है, ओके ओके। ये रोमन लोग का तरीका था। आपने देखा है जीसस के क्रॉस के ऊपर भी एक पाटी टंगी थी, और वो पाटी कहती थी, ये यहूदियों का राजा है। He was only saying one thing, मैंने कोई गुनाह नहीं किया है, सिर्फ उसको यही गुनाह उसका सिद्ध हुआ कि तू खुद को यहूदियों का राजा कहता है, इसलिए दे हैंग दैट वो पार्टी उसके क्रूस के ऊपर, और उसको बोला गया तू क्रिमिनल है, तू क्रिमिनल है, तू गुनाह किया है, क्यों, खुद को यहूदियों का राजा कहता है। और जब ये गुनाह करने वाला, ये जो कैदी है, 6 महीने की समझो उसने सजा पूरी की, अभी सजा पूरी करने के बाद वो कैदी बाहर आता है, और रोमन सरकार, सुनो, रोमन सरकार उसके सर्टिफिकेट के ऊपर वो शब्द स्टैंप मारती थी, टेटलेस्टाई। हाँ, क्यों, पूरा पनिशमेंट उसने अदा किया है, 6 महीने का पूरा कैद उसने खत्म किया है। अभी इसको कोई पकड़ नहीं सकता, अभी इसको कोई वापस से जेल में नहीं डाल सकता, क्यों, उसने पूरा जेल का पूरा उसका जो कारावास था पूरा किया है। जीसस जब टेटलेस्टाई कह रहा था, इसका मतलब वो ये कह रहा था कि सारा तेरा पनिशमेंट निल हो गया है, ऑल योर पनिशमेंट, तेरी सारी शिक्षा मैंने रद्द कर दी। ये टेटलेस्टाई शब्द तू कहीं पे भी लेकर जाएगा, तुझे कोई बंदीवान नहीं करेगा, तू कहीं पे भी जाएगा
और तू कहेगा टेटेलेस्टाई, तुझे कोई भी शत्रु, कोई भी दुष्ट आत्मा वापस से बंदीवान नहीं कर पाएगी, क्योंकि यीशु ने पूरी तरीके से उसका कीमत अदा किया है। आमीन, हालेलुया। थर्ड तीसरी बार ये शब्द कहां पे इस्तेमाल होता था? समझो आपने किसी से उधार लिया है, उधार नहीं, चलो लोन लिया है, 1 कोटी का लोन लिया, ओके? 1 करोड़ का लोन आप जानते मैं नहीं अदा कर सकता, वो देना पॉसिबल नहीं है, लेकिन आपने लोन पूरा किया। आपका जो देने वाला था, क्या बोलते हैं उसको, मर्चेंट, व्हाट यू कॉल फॉर, जो देने वाला, साहूकार, साहूकार के पास आपने गए और आपने कहा ये लो पूरा 1 कोटी वापस कर रहा हूं मैं। तो साहूकार आपको एक चिट्ठी देता था और साहूकार उस चिट्ठी पे लिखता था 1 करोड़ पूरा अदा किया, टेटेलेस्टाई। Jesus cancelled every debt of sin upon your life. हर एक पाप का कर्जा उसने पूरी तरीके से निल कर दिया, रद्द कर दिया है। अभी आपके ऊपर कोई कर्जा नहीं है। You know, the devil can only come, शैतान वही समय आ सकता है जब वो देखता है आपके ऊपर कोई कर्जा बाकी है। You know, the Bible says, देने वाला लेने वाले का मालिक हो जाता है। Proverbs में लिखा है, जो देने वाला है वो मालिक है, लेने वाला है नौकर है। That means अगर मैंने किसी से लोन लिया है, वो बैंक ना मेरा मालिक एक्चुअली हो गया, मैं उसके अंडर आ गया, मैं उसके ऑब्लिगेशन में आ गया। लेकिन आज शैतान मेरे ऊपर कोई भी माल की अधिकार नहीं कर सकता, क्योंकि मैं पूरी तरीके से हर एक डेट से, हर एक कर्ज से, हर एक पाप के कर्ज से, हर एक बीमारी के कर्ज से, हर एक श्राप के कर्ज से प्रभु ने मुझे मुक्त किया है। If you get this in your mind and start believing and living in this way, you will not let one sickness come in your life. You will not let one devil come and attack you. एक शैतान को भी आप अलाउ नहीं करोगे, क्योंकि आप कहोगे मेरे जीवन में एक बहुत चमत्कारिक शब्द प्रभु ने मेरे लिए बात किया है, वो है टेटेलेस्टाई। टेटेलेस्टाई शैतान को याद दिलाएगा कि सारा कर्जा माफ हुआ है, सारा कर्जा माफ हुआ है, कोई बीमारी नहीं डाल सकता हूं मैं, कोई पाप नहीं डाल सकता हूं मैं। हर एक काम जो यीशु ने पूरा किया है, इस आदमी के जीवन में सारी आशीष आने बाकी है। आमीन, आना आई है, ये कोई भी कर्ज में नहीं रहेगा। आमीन, प्रेज गॉड। इसका सारा प्रिजन लाइफ सब खत्म हो गया है, अभी कोई बंदी नहीं हो सकता है, कोई भी आपको जेल में नहीं डाल सकता, कोई पाप आपको पकड़ नहीं सकता, कोई बीमारी आपको जेल में नहीं रख सकती। आई एम टेलिंग यू, द वर्ड टेटेलेस्टाई इज अ पावरफुल वर्ड व्हिच द डेविल नोज। बट हम लोग बोलते हैं नाही ना, पण क्या करना पास्टर, सगळ्यांना झालं ना, आपल्याला पण होऊ शकतं। यू आर अ डिफरेंट पर्सन। जो यीशु मसीह में है वो नई निर्मिति है। जो यीशु मसीह में है उसके ऊपर पुराने नियम नहीं चलते हैं। जब यीशु ने टेटेलेस्टाई कहा, सारा पुराना नियम का लॉ सब यीशु ने कृपा में बदल दिया। अरे आई एम टेलिंग यू, आई कांट एक्सप्लेन दिस ऑल दिस थिंग्स टुडे, लेकिन इफ आई टेल यू ये टेटेलेस्टाई शब्द ने क्या क्या चमत्कार किया आपके जीवन में, आप खड़े रहकर विश्वास से बोलोगे, प्रभु मैं तेरे शब्द पे, तेरे क्रूस के कार्य के ऊपर खड़ा हो प्रभु, आज के बाद मुझे कोई शैतान टच नहीं कर पाएगा, कोई बीमारी स्पर्श नहीं करेगी, कोई कर्जा मुझे टच नहीं करेगा। आमेन, प्रेज गॉड। टेटेलेस्टाई इसका मतलब पूरी तरीके से अदा किया है, सारा कर्जा अदा किया है, हर एक बीमारी से छुटकारा अदा किया है, हर एक पाप से प्रभु ने छुटकारा अदा किया है, हर एक बीमारी से, हर एक शैतानी श्राप से, हर एक पीढ़ी पीढ़ी का कर्ज प्रभु ने माफ किया है। हालेलुया। Tetelestai is a miracle word. The devil knows it, but you need to be conscious. Lord, I know
जब डेविल लेके आता ना कुछ भी प्रॉब्लम, टेल हिम टेटेलस्टाई, मैं मुक्त हो चुका हूं। आई विल नॉट कम अंडर योर अटैक। आमीन। मैं तेरे अटैक के अंदर नहीं आएगा, मैं तेरे दबाव के अंदर नहीं आएगा, मैं कोई भी तेरा डिप्रेशन के अंदर नहीं आएगा। यीशु ने मुझे छुटकारा दिया है। कोई भी प्रभु तेरा डिप्रेशन, निराशपन मेरे पे नहीं चलेगा, क्योंकि यीशु ने मुझे छुटकारा दिया है। प्रेज गॉड, हालेलुया। डोंट गो बाय सर्कमस्टेंसेस, परिस्थितियों से मत जाओ। जो यीशु ने पूरा किया है उसके ऊपर खड़ा रहो। यू नो, टिल टुडे बाय गॉड्स ग्रेस, there was a time I was sick, but after I understood the work of the cross, no sickness came. No sickness, that sickness बड़ा sickness था, लेकिन symptom उसका एक भी नहीं आया। उसके बाद एक भी symptom नहीं आया, because I understood when Jesus said tetelestai, मैं पूरा हक से जा सकता हूं, मैं छुटकारा पाया हूं, and God give you authority. Amen. Hallelujah. Amen. Every prison door will open when you declare, I am under the tetelestai power. जब यीशु ने कहा कि ये पूरा हो चुका है, इसका मतलब आज के बाद मुझे कोई उस प्रिजन में नहीं रख पाएगा, मुझे कोई वो बीमारी में नहीं रख पाएगा, मुझे उस श्राप के अंदर कोई नहीं रख पाएगा, मुझे उस कर्जे के नीचे कोई नहीं रख पाएगा, because I am under, it is finished power. Amen. Jesus said it's finished. Jesus ने ये नहीं कहा I am finished. Jesus ये नहीं कहा मैं खत्म हो गया, मैं नहीं, मेरा कार्य पूरा हो चुका है। Hallelujah. Amen. And this statement, this word tetelestai, आपको पुराने नियम के सारे बंधनों से मुक्त करता है। That word tetelestai transfers you into grace. वो शब्द टेटेलेस्टाई आपको कृपा में लेके जाता है। Hallelujah. And you need to understand, because these are deeper secrets which you are going to learn on Sundays. अगर आप बोर हो गए, that is your problem. My work is to tell you the truth. अगर आप बोले ये बोर है पास्टर, ये क्या है, नया नया कुछ लेके आते आप, but that's going to bless your life if you learn and if you understand it. Amen. Praise God. How many, see, blessing के लिए ना हम लोग पहले वाक्य आते हैं। वर्ड नहीं पास्टर, टाइम किधर है वर्ड के लिए? प्रार्थना करो सिर्फ। ब्लेसिंग ब्लेसिंग पास्टर, सिर्फ ब्लेसिंग और कुछ नहीं। बट इफ यू नो द वर्ड, नो वन नीड्स टू प्रे आल्सो फॉर यू। आई एम टेलिंग यू, अगर आपको सच्चाई समझ में आती है ना, आपके लिए कोई प्रार्थना की जरूरत नहीं। आप सच्चाई जानकर आशीर्वादित हो जाएंगे। आमेन। प्रेज गॉड। बाकी के टाइम आप बोलोगे पास्टर कोई जरूरत नहीं प्रेयर करने का। मैं ये नहीं बोल रहा प्रार्थना बंद करो, मैं ये बोल रहा हूं कि जब सच्चाई समझ में आती है, वही चीज के लिए प्रार्थना नहीं करने की जरूरत नहीं है ना। आई हैव नेवर प्रेड फॉर हीलिंग टिल आफ्टर सो मेनी इयर्स। आज तक हीलिंग के लिए प्रेयर नहीं किया, लॉर्ड हील मी, नेवर नेवर, बिकॉज आई नो बाय द स्ट्राइप्स ऑफ जीसस आई एम हेल्दी, आई एम हेल्दी। आई हैव टू जस्ट स्टिक ऑन दैट वर्ड, वो शब्द के ऊपर मुझे खड़ा रहना है। आमेन। हाँ, तो अगर समझो कुछ, समझो ऐसे चलते चलते टक करके लगा, हम लोग बोलते क्या लगा, जोर से लगा, है ना। बाइबल कहती है इवन दैट पेन ही इज टेकन ऑन द क्रॉस। हम लोग बोले नहीं नेचुरल है ना, लगता है, बट डू यू नो इफ योर बॉडी पार्ट हिट्स समथिंग एंड पेन कम्स, वो दर्द आता है, हम लोग बोलते हैं थोड़ा ऑइंटमेंट लगाएंगे हो जाएगा। डू यू नो यू हैव द पावर इवन टू रिब्यूक दैट पेन। वो पेन भी मैंने रिब्यूक किया और वो पेन जगह पे खत्म हो गया है, जगह पे बंद हुआ है। दैट मीन्स जीसस ने सिर्फ बीमारी नहीं लिया है, बड़े बड़े कैंसर ही नहीं लिए, कोई सिर्फ ट्यूमर ही नहीं लिया है, ये छोटे छोटे दर्द जो आते हैं ना, पीठ का दर्द है प्रभु, इधर का दर्द है प्रभु, थोड़ा सा मैं बैंड किया, कल क्रिकेट खेला, पैर दर्द कर रहा है प्रभु, एवरीथिंग कैन बी रिफ्रेश्ड इन द नेम ऑफ जीसस। Everything, every pain can vanish because of the finished work of Jesus. Amen. Now you have to start looking at faith in every area of your life. जीवन के हर एक भाग में विश्वास से देखना शुरू करो, और आपका आधार है यीशु का पूरा किया गया कार्य क्रूस के ऊपर। Amen. Hallelujah. Praise God. Are you understanding what I'm saying? On Sunday I'm going to share detailed. Don't miss the details.
How many will want to come to hear detailed word of God? Because I'm telling you, you will be walking the Bible walk. Jesus will be real in your life from the Bible. It's like Jesus walking from the Bible with you. The word of God is like that. Amen. Because when God called me for this ministry of teaching, जब शिक्षक का सेवकाई के लिए प्रभु ने बुलाया, तब से मैं देख रहा हूं, this is in 2000 God said, this is the ministry I'm giving you. ये सेवकाई मैं तुझे दे रहा हूं. 2001 में. And I was sitting on my bed with the Bible open, and suddenly Holy Spirit came and he said, I called you to teach the word of God. And after, as I was, Jesame, you translate. As I was growing and reading the Bible and praying and, serving the Lord, आणि जसं मी बायबल वाचत होतो, त्याचा अभ्यास करत होतो, प्रार्थना करत होतो, देवाची सेवा करत होतो, the anointing went higher and higher and higher. तो अभिषेक माझ्यावरचा वाढत आणि वाढत गेला. And then God said, I called you to repair broken altars. आणि मग देव मला म्हणाला, जे भग्न हृदय आहेत, जे भग्न त्या वेद्या आहेत, त्या बांधण्यासाठी मी तुला बोलवत जो आहे. टूटा हुआ वेदी है उसको खड़ा करने के लिए तुझे बुलाया. And then later on, then God said, I called you as my apostle. आमेन. आणि मग नंतर देव बोलला की तू माझा प्रेषित आहेस. I never spoke all these things to anyone. मी या गोष्टी कोणालाच सांगितल्या नाही. One day a man of God met me in Guruvarpet. आणि गुरुवार पेठेत मला एक देवाचा सेवक भेटला. A good man of God whom God is using internationally. आणि त्यांना इंटरनॅशनली देव वापर करतो. And when he saw me, जेव्हा त्याने मला पाहिलं, I actually went to meet him. मी त्यांना भेटायला गेलो होतो. When he saw me, जेव्हा ते मला भेटले, he said, you are senior to me, you pray for me. ते म्हणाले की तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, वरिष्ठ आहेस, तू माझ्यासाठी प्रार्थना And कर. as I was praying for him, आणि जसं मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो, the Holy Spirit said, God told me you are a true apostle of God. आमेन, हालेलुया. There was a second confirmation God gave. आणि देवाने दुसऱ्यांदा ती पुष्टी केली. Now why I am telling you all this? आणि मी हे का तुम्हाला सांगत आहे? Because our church has got the apostolic mantle working. आमेन. आणि आपल्या मंडळी ते प्रेषितांचं जे काय आवरण आहे ते काम करतोय, You तो have अभिषेक come काम under करतोय. the apostles' anointing. आमेन. तुम्ही त्या प्रेषितांच्या अभिषेकाखाली आलेला And आहात. apostles' anointing is specialized in training and raising leaders. आमेन, 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 So you हालेलुया. will be trained up and raised as leaders. आणि मग तुम्हाला तो पूर्ण प्रशिक्षण देण्यात येईल आणि तुम्ही एक लीडर म्हणून पुढे वाढता. If you're interested, जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे तर. God sees a hungry heart. आणि देव जे भुकेले अंतकरण आहे ते पाहतो. God sees hungry hearts. आणि ज्यांचं अंतकरण भुकेलं आहे त्याच्यासाठी ते पाहतो. And if you're ready, God will raise you and He will Amen. plant you in different parts of the city. आमेन, हालेलुया. The anointing that God placed will also come upon you. आणि जे अभिषेक माझ्यावर येतो तुमच्यावर सुद्धा येईल. Someone prayed for, what was you said? International. There was a brother, Eki. The word of God went in Tanzania. आमेन. देवाचा शब्द Right? तांझानिया पर्यंत Yeah, गेला. he was calling me even the other day. And he said the whole Tanzania people were hearing the recorded messages over there. आणि तांझानिया मधले त्यांच्या भागातली सर्व लोक जमा होतात आणि आपले पास्टरांचे मेसेज युट्यूबवरचे तिथे ऐकतात. And they were so super blessed. आणि ते ऐकून ते इतके आशीर्वादित झालेत. His auntie was blessed and healed, and miracle happened in such a way that she threw the stick. आणि त्यांची जी आंटी आहे ती सुद्धा आरोग्य पावली. Amen. आणि ती जी काठी देऊन चालत होती ती काठी सोडून आता चालत आहे. Later on he sent me another video where his auntie was dancing without the stick. आणि नंतर त्यांनी अजून एक व्हिडिओ पाठवला, तिथं त्यांची आंटी तिथे डान्स करत आहे. This is nothing. हे तर काहीच नाही. You'll see bigger things happening. याच्यापेक्षा महान गोष्टी घडताना तुम्ही You're पाहता. going to see not in my life, even in your life. आमेन. माझ्याच नाही तर तुमच्या जीवनात सुद्धा. I am believing for my life, you believe it for your life. मी माझ्या जीवनासाठी विश्वास ठेवतो, तुम्ही तुमच्या I जीवनासाठी am ठेवा. believing for unusual miracles, you believe for unusual miracles to happen in this ministry. आमेन, आमेन. Amen. हालेलुया. Praise God. Hallelujah. Don't forget
टेटेलेस्टाई। टेटेलेस्टाई मतलब आपका पूरा कीमत अदा किया गया है। अभी हालेलुया। आपके और कोई कर्ज नहीं है, कोई बीमारी नहीं है, कोई श्राप नहीं है, कोई मरण नहीं है, कोई डर नहीं है, कोई डिप्रेशन नहीं रह सकता है। अगर आप सचमुच विश्वास करते हो, मैं यीशु मसीह के इस शब्द पे खड़ा हूं, टेटेलेस्टाई। Amen. Let's all stand. Father, we give you the praise.